आळंदीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंवर शाईफेक झाली आहे। कीर्तनकार संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून ही शाईफेक करण्यात आली। मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असा आरोप लवांडेंनी केलाय। लवांडेंनी वारकरी संप्रदायातील घुसखोरांची यादी आता जाहीर केलेली आहे, तर या यादीमध्ये संग्राम भंडारे यांचं देखील नाव होतं। त्यानंतर आळंदीमध्ये कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्याकडून विकास लवांडे यांच्यावरती शाईफेक करण्यात आलेली आहे। आमचं सर्वस्व आहे ते लवांड्या अजून तू लवांड्या तू परत गुरुवार्यांना जर बोलला ना तू लक्षात ठेव। शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावरती संग्राम भंडारे आणि इतर त्यांच्या सहकाऱ्यांनी शाईफेक केलेली आहे। आणि विकास लवांडे हे लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत। आणि विकासची काय नेमकी घटना काय घडली? मी आज नियोजित माझं लोणी काळभोरच्या जवळ म्हातोबाच्या आळंदी गाव आहे हवेली तालुक्यामध्ये। तिथं माझं नियोजित एका तुकाराम जवळकर यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्तानं माझं आज प्रवचन सेवा होती। सकाळी मी आज 8 वाजता तिथे प्रवचनाला गेलो होतो। माझं प्रवचन संपल्यानंतर तिथे आमचे नातेवाईक आहेत, त्यांच्याकडे चहापाणी करून मी 9:15च्या सुमारास आळंदी गावातून निघालो आणि 1 किलोमीटर बाहेर आल्यानंतर एका स्मशानभूमीच्या तिथे मागून 2-3 गाड्या आल्या आणि आमच्या गाडीला आडवी मारली। माझा ड्रायव्हर आणि आम्ही दोघं गाडीत होतो। आडव्या मारून आमची गाडी थांबवली। 1-2 जण पुढे आले, मला बोलायचे म्हणून खाली उतरा म्हणले। मी खाली उतरल्यावर एकदम अचानक 10-15 लोक आली आणि मला ढकललं, गचांडी मारत असं त्या स्मशानभूमीच्या गेटच्या आत नेलं आणि मला 1-2 रिव्हॉल्वर दाखवला। हे बघितलं का काय आहे ते, तुझा आम्ही खात्मा करू, तू आमच्या गुरु माऊलीवर का बोलला असं संग्राम भंडारे तिथे माझ्या अंगावर शाई ओतताना सगळं ते आधी काय बरंच बोलला। त्यांनी स्वतः एक काही व्हिडिओ पण शूट केलाय स्वतःच। आणि अक्षय कांचन आणि संग्राम भंडारे या 2 व्यक्तींना फक्त मी ओळखलं, बाकी कोणीही माझ्या ओळखीचं नव्हतं। मात्र ते सगळे गुंड अशा पद्धतीने माझ्यावर धमक्या देत होते की तुझा लवकरच आम्ही खात्मा करणार आहोत। आणि 4 बाटल्या शाई माझ्यावर ओतली, केमिकल होतं सगळं। असं मी चेहरा धुतला आणि लोणी काळभोर पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आलेलो आहे। ह्या सगळ्यांच्या पासून माझ्या जीविताला 100% धोका आहे, कारण गेले काही दिवस सोशल मीडियातून सुद्धा मला अनेक धमक्या आलेल्या आहेत, अनेक मला फोन आलेले आहेत। आणि मला ह्या सगळ्या धर्मांध विचाराच्या लोकांची, जी लोक आहेत ज्यांनी संतांना त्रास दिला होता, ज्यांनी हा संग्राम भंडारे नथुराम गोडसेचं समर्थन करतो, बिष्णोईचं समर्थन करतो, ज्यांनी संगमनेरला राडा घातला, तोच संग्राम भंडारे आज 10-15 गुंडांना घेऊन माझ्यावर असा अचानक पद्धतीने जीव घेणं हल्ला केलेला आहे। रिव्हॉल्वर दाखवून मला तुझा लवकरच खात्मा करू असं धमक्या दिलेल्या आहेत, अंगावर शाई ओतलेली आहे। मी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला आता आलेलो आहे। फिर्याद पोलीस घेत आहेत। जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत मी लोणी काळभोर पोलीस स्टेशन सोडणार नाही। इथेच मी सत्याग्रह सुरू करणार आहे जोपर्यंत त्यांना अटक होत नाही। संग्राम भंडारे म्हटलं की माझ्याकडे तसं कुठलंही रिव्हॉल्वर वगैरे काही नव्हतं, तरी तुम्ही तसा आरोप करताय? नाही, त्याने आता कुठला आरोपी म्हणत नाही मी गुन्हा केलाय किंवा माझ्याकडे काय होतं। आतापर्यंत तुम्हाला इतिहासात कधी कुठला रिव्हॉल्वरवाला म्हणला का की माझ्याकडे रिव्हॉल्वर होता? कधीच कुणी सांगत नसतं। परंतु आमचे आई बाप ते आमचं सर्वस्व आहे। लवांड्या सर्वस्व आहे आमचं ते यांच्याकडून आपण पाहतो या ठिकाणी आता जोपर्यंत यांच्यावरती कारवाई केली जात नाही, कीर्तनकार संग्राम भंडारे यांना अटक होत नाही, तोपर्यंत मी या ठिकाणानं हलणार नाही अशी भूमिका विकास लवांडे यांनी घेतलेली आहे। काय सविस्तर अपडेट या संदर्भात? निश्चितच लोणी काळभोर पोलीस स्टेशनला विकास लवांडे आता आलेले आहेत आणि या सगळ्या प्रकरणानंतर संबंधितांवरती गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी आता विकास लवांडे यांची आहे। विकास लवांडे स्वतः पोलीस स्टेशनमध्ये आहेत, त्यांचे समर्थक देखील आता या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झालेली आहे। आणि ज्या पद्धतीने विकास लवांडे यांच्यावरती शाईफेक करण्यात आलेली आहे, त्यांच्यावरती जो हल्ला झालेला आहे त्याचा निषेध देखील या ठिकाणी व्यक्त करताना पाहायला मिळतात। आणि गुन्हा देखील दाखल करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। आणि आपण पाहू शकतो हे जे समर्थक आहेत या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काय नेमके तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत? विकास लवांडेंवरती जो काही शाईफेक हल्ला झालेला आहे त्यावर तुमची नेमकी काय? प्रथमतः मी या घटनेच्या तीव्र शब्दामध्ये मी माझ्या आळंदी म्हातोबा ग्रामपंचायतच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने निषेध करतो। आज सकाळी आमचे चुलते कैलासवासी तुकाराम बाबूराव जवळकर यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्तानं आमचे स्नेही हरिभक्त बाराने विकास महाराज लवांडे यांचं प्रवचन ठेवलेलं होतं। त्या दरम्यानच्या काळामध्ये प्रवचन संपल्यानंतर ते त्यांच्या गावी परतत असताना अचानक त्यांच्या सांगण्यावरून संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गावाच्या बाहेर आल्यानंतर त्यांच्यावरती भ्याड असा हल्ला केलेला आहे। मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। विचारांची लढाई विचाराने असावी। लोकशाहीमध्ये
प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार असतो. त्याप्रमाणे विकास महाराज लवांडेंनी प्रवचनादरम्यान आपापली भूमिका मांडून त्याच्यावरती जो अभंग घेतला होता त्याच्यावरती विश्लेषण करून समाजाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या कोणी समाजकंटकांना हे आवडत नव्हतं किंवा पटत नव्हतं त्यांनी त्यांच्या शब्दामध्ये त्याला उत्तर देणं गरजेचं होतं. परंतु त्यांनी तसं न करता लवांडे महाराजांना गावाच्या बाहेर अडवून त्यांच्यावरती भ्याड हल्ला केलेला आहे. आता नेमकी काय तुमची भूमिका काय? याच्यामध्ये खरं तर या घटनेचा सर्व स्तरावरनं आम्ही जाहीर असा निषेध करतो. मी परिवर्तन क्रांती सेनेचा संस्थापक अध्यक्ष आहे आणि मी कुंजरवाडी धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी. तर आळंदीमध्ये विकास लवांडे